श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. पितृपक्ष हा सुरू झालेला आहे. पितृपक्ष हा 15 दिवसांचा कालावधी असतो. या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण आपल्या पितरांचे पूर्वजांचे आपण नामस्मरण करत असतो. त्यांच्या स्मरणार्थ आपण काही सेवा करत असतो. आपल्या पितरांच्या तिथीनुसार आपण श्राद्ध विधी, तर्पण विधी आणि बरेच असे पितरांची सेवा करत असतो. तर आपल्याला या पितृ पक्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये एकदा तरी किमान आपल्याला या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होतात. आपल्या पितरांची आत्मा ही तृप्त होते आणि आपले पित्र हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही पितृदोष लागलेला आहे तो पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. आलेला पैसा हा टिकून राहतो. पैसाला पैसा जोडून राहतो. आपल्या घराची बरकत होते. घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे नांदत राहते. आपल्या घरात जर पितृदोष लागला असेल तर घरातील काहीही शुभ कार्य कधीही घडत नाही. घरामध्ये सतत वादविवाद, तंटे, कटकटी निर्माण होतात. पती पत्नीमध्ये वाद होतात. मुलाचं आई वडिलांबरोबर पटत नाही. आई वडिलांचं मुलांबरोबर पटत नाही. शेजारी पाजारी यांच्याशी विनाकारण आपले भांडणं होत असतात. एक संकट संपलं की दुसरी अडचण आपल्या पाठी एका पाठोपाठ येत असते. विवाहासाठी मुलं मुली घरामध्ये आहेत परंतु योग्य वर त्यांना मिळत नाही, वधू त्यांना मिळत नाही. तर असे बरेच असे संकट आपल्याला आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यामुळे आपल्याला भोगावे लागतात. तर आपल्याला आपले पितृदोष पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपल्या पितरांची सेवा तर नक्कीच करायची आहे. त्याचबरोबर एक साधा आणि सर्वात प्रभावी असा उपाय देखील आपल्याला करायचा आहे. आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्या पितरांची कृतज्ञता, पितरांविषयीची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला खूप जास्त महत्त्व दिलेले आहे. आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी या 15 दिवसाच्या कालामध्ये आपण खूप काही सेवा करत आहोत. पितृपक्षाच्या कालावधीमध्ये श्राद्ध आणि पिंडदान करणे याला अत्यंत महत्त्व आहे. पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्यामुळे पितरांचे ऋण हे फेडले जाते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो, अशी आपली धार्मिक मान्यता आहे. पितृपक्ष हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संपतो. पितृपक्षाच्या दरम्यान पितृपक्षाच्या कालावधीमध्ये घरामध्ये शुभ कार्य केली जात नाही. कोणत्याही देवी देवतांचे पूजन केले जात नाही, पूजा केल्या जात नाहीत. घरामध्ये लग्न सोहळा असं काही शुभ कार्य केले जात नाही. पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्या ही सर्वात महत्त्वाची असते. जर कोणाला आपल्या पितरांची तिथी ही माहिती नसेल तर त्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण विधी हा नक्की करावा. पितृ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला एक प्रभावी असा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एका झाडाला स्पर्श करायचा आहे. या उपायामुळे तुमचा 100 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल. तुमच्या घरातील इडापिडा, नजर लागणे आणि इतर घरातील नकारात्मक गोष्टी ह्या दूर होतील. तुमच्या घरातील दुःख, दारिद्र्य आणि दोष देखील दूर होतील. तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि तुम्ही जर पितृपक्षाच्या या 15 दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक अनुभव येतील. तर हा उपाय आपल्याला कशा प्रकारे आणि कधी करायचा आहे आणि कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, मध्येच स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती नक्की पोहोचेल. त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि सोबतच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही असे माहितीपूर्ण व्हिडिओ मिस करणार नाही. पितृपक्षामध्ये पितरांसाठी नैवेद्य तयार करावा लागतो. यामध्ये विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. या पदार्थांमध्ये खीर, पुरी, भाज्या, चपाती, त्याचबरोबर काही घरांमध्ये पुरणपोळीचा देखील स्वयंपाक केला जातो. अगदी प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या परीने नैवेद्य तयार करून हा पितरांना नैवेद्य अर्पण करत असतो. पितरांचे पिंडदान देखील या काळामध्ये महत्त्वाचे मानले जातील. त्यामुळे घरातील समस्यांचा नाश होतो आणि शांती प्राप्त होते. पितृपक्षामध्ये पक्ष्यांना देखील धान्य टाकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कारण असे मानले जाते की आपले पित्र हे आपल्या पृथ्वीवरती कोणत्याही रूपामध्ये येऊन ते धान्य स्वीकार करतात. त्यामुळे या कालामध्ये पक्ष्यांना आणि जनावरांना पदार्थ खाऊ घालणे, धान्य घालणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांविषयी काहीही वाईट चिंतन करायचे नाही, त्यांच्याविषयी कधीही वाईट बोलायचे नसते. कारण तुम्ही जर वाईट चिंतन जरी केले तरी देखील त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये काही नियम आहेत, ते नियम देखील आपल्याला आवर्जून पाळावे लागतात. पितृपक्षाच्या कालावधीमध्ये आपले पूर्वज हे सूक्ष्म रूपामध्ये, सूक्ष्म लहरींमध्ये आपल्या घराच्या आसपास ते असतात. आपल्या अवतीभोवती ते भ्रमण करत असतात. म्हणून आपल्याला हे नियम नक्कीच पाळायचे आहेत. पितृपक्षामध्ये काही भागांमध्ये आणखीन काही देखील उपाय आणि नियम हे केले जातात, नियम हे पाळले जातात. काही भागांमध्ये भाज्या देखील खाणे वर्ज्य मानले जातील. तर असे कोणत्या भाज्या आहेत त्या आपल्याला पितृपक्षामध्ये सेवन करायचे नाहीत, ह्याविषयी देखील मी तुमच्याबरोबर आधीच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. ज्यांना कोणाला तो व्हिडिओ पाहायचा असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावे आणि तो चेक करावा व्हिडिओ. मी नक्कीच ह्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्ही देखील ह्या पितृपक्षाच्या दरम्यान ह्या ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही देखील खाणार नाही आणि घरामध्ये देखील बनवणार नाही. कारण ह्या भाज्या तुम्ही जर तुमच्या घरामध्ये बनवल्या पितृपक्षाच्या दरम्यान तर तुमच्या घराला नक्कीच पितृदोष लागू शकतो. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे झाडे असतात, त्याच्यामध्ये दैवीय शक्ती असते. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण वेगवेगळ्या झाडांची ही अगदी धार्मिक पद्धतीने पूजा करत असतो. पिंपळाचे झाड, बेलाचे झाड, वडाचे झाड, औदुंबराचे झाड, शमीचे, रुईचे झाड ही सर्व झाडं अतिशय पवित्र मानली जातात आणि दैवीय चमत्काराने भरलेली ही झाडे आहेत. या प्रत्येक झाडांमध्ये दैवीय शक्ती असते आणि या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्याला देवांची कृपा प्राप्त होते. मग जेव्हा तुम्ही खूप कष्ट मेहनत करत असता, परंतु तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळत नसेल किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही, वायफळ खर्च खर्चामध्ये आलेला पैसा हा निघून जात आहे, तर तुम्ही अशा वेळेस या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये ह्या झाडाला नक्कीच स्पर्श करा. आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर कधीच आपल्या घराला कोणत्याही प्रगतीत येत नाही, कोणत्याही कामामध्ये आपल्याला प्रगती होत नाही, कोणत्याच कामाला आपल्याला यश मिळत नाही. घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, कटकट असतात. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कधीच टिकत नसते. ज्या घरामध्ये मुलांची, पतीची प्रगती ही वारंवार थांबते, अशा प्रकारचे समस्या, अडचणी ज्या घरामध्ये असतात त्या घराला नक्कीच दोष लागलेला असतो. तर या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्त होण्यासाठी तुम्ही या उपायाचे पालन केले तर तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे जीवन हे अधिकाधिक सुखमय होईल. आता हा उपाय आपण कसा करायचा आहे तर पितृपक्ष हा 15 दिवसांचा असतो, तर हा उपाय तुम्ही अगदी 15 दिवस केला तरी देखील अतिउत्तम ठरणार आहे. किंवा मग तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या दिवशी अगदी पितृपक्षाच्या पूर्ण एका दिवसामध्ये जरी हा उपाय केला तरी देखील चालेल. या उपाय करण्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवांची पूजा करून घ्यायची आहे. जे देवघर तुमच्या घरात आहे त्यातील सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे. पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये शुद्ध पाणी भरायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोड्याशा काळे तीळ टाकायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे, कणकेचा दिवा घरात बनवायचा आहे आणि तो दिवा घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही या ठिकाणी मातीची पंटी घेतली तरी देखील चालणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल आणि त्या तेलामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहे. हा दिवा आणि तांब्या भरून भरलेला पाण्याचा लोटा आपल्याला पिंपळाच्या झाडाकडे न्यायचा आहे. आता आपल्याला पिंपळाच्या झाडाकडेच का जायचे आहे तर आपल्या पितरांचा आत्मा हा पिंपळाच्या झाडाकडे, झाडावर असतो, म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाकडे जाऊन हा उपाय करायचा आहे. आपण पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होतात, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तर सर्वात प्रथम पिंपळाच्या झाडाखाली गेल्यावरती आपल्याला आपण जे पाणी नेलेले आहे ते पाणी पिंपळाच्या झाडाभोवती आपल्याला 7 प्रदक्षिणा घालत ते पाणी त्यांना अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून झाल्याच्या नंतर झाडाच्या खाली उभं राहून आपल्याला दक्षिण दिशेला पाहून आपल्याला पितृस्तुती म्हणायची आहे. आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपले दोन्ही हात
त्या झाडाला लावायचे आहे, त्या झाडाला स्पर्श करायचा आहे दोन्ही हाताने आणि आपल्या पितरांना स्मरण करायचं आहे. त्याचबरोबर त्या झाडाच्या खाली बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि त्याचबरोबर ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं आपल्याला 11 वेळेस आपल्याला हे जप करायचं म्हणजे मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळेस प्रत्येकी मंत्र म्हणजे 11 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि 11 वेळेस ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपण ह्या पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा केल्याने आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्या घराला सुख समृद्धी प्रदान करतात, आपल्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही, शुभ कार्य घडण्यासाठी आपल्या घरामध्ये नक्कीच मदत होते, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही असे काहीही अडचणी आपल्या घरात कधीही येत नाही, पितरांचा भरभरून आपल्यावरती आशीर्वाद होतो. तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती देखील तुम्हाला प्राप्त होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय महाकाल.